जेव्हा मी श्यामलीला पाहिला, तिला ओळखला, तेव्हा मला वाटलं की बस गौतम, ज्या सुनीला तू शोधत होतास ती तुला मिळाली आहे. इतका खुश झालो की त्याच रात्री मी तुला पत्र लिहिला. पण ते पत्र मी तुला पाठवू नाही शकलो. तर मग असं काय झालं की ज्याच्यामुळे तू तुझा निर्णय पूर्णपणे बदललास? मला तर त्या मुलीमध्ये काही पण कमी नाही वाटत. श्यामली तर हिरा आहे मोना, पण ती दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते. काय? हो मोना. नाही गौतम, यू आर अवॉइडिंग मी अँड आय डोंट लाईक इट. मला हे जाणून घ्यायचंय की तू या सगळ्याबद्दल विचार का नाही करत आहेस? कारण की या संदर्भात मी काही गडबड करू इच्छित नाहीये. मोना, मला माहिती की तुला सून आणायची घाई आहे, पण कधी कधी घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयामुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो मोना. हे बघ, आपण एक काम करूया, आरामात घरी जाऊयात आणि शांत डोक्याने विचार करून निर्णय घेऊयात. नाही गौतम, असं काय आहे जे इथं नाही बोलू शकत? ऐकायचंय तुला तर ऐक. आपल्या सगळ्यांची इच्छा असून सुद्धा हे लग्न होऊ शकत नाही होऊ शकत. तुम्ही सगळे तयार होऊन एका बाजूला जरी झालात ना, तरी मी हे लग्न होऊ देणार नाही. का? माझ्यावर विश्वास आहे ना? तो तर आहेच. तर मग हृदयावर दगड ठेवून श्यामलीला आपल्या घरची सून बनवण्याचा निर्णय डोक्यातून काढून टाक मोना. इट विल नॉट हॅपन. गुड नाईट. सलाम साहेब. हा सलाम. आमच्या मेमसाहेबला कुठे पाहिलंस का? हां साहेब, ते सकाळी सकाळी ते तिकडे गेलेत. फुलं आणायला गेली का? काय? नाही, मस्करी करतोय मित्रा. गुड मॉर्निंग. रागावलीयस? बालिशपणा सोडा नाही, माझं म्हणणं आहे का? मला काही नाही ऐकायचंय. तुला जे काय करायचंय ते कर. मी आजच परत जायची व्यवस्था करते. मोना, हा राग जाऊ दे आणि माझं म्हणणं शांतपणे ऐक. आता काही राहिलंय ऐकायचं? तू तर तुझा निर्णय सांगून टाकलास की हे लग्न नाही होणार. बस झालं आता. जर माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेशील ना, सगळे गैरसमज दूर होतील. बोल, काय सांगायचंय? मोना, कधी कधी माणसाच्या आठवणी, त्याचा भूतकाळ, त्याची इच्छा नसतानाही त्याच्यासमोर असे येऊन उभे राहतात की त्या माणसाचा पूर्ण गोंधळ उडतो. माझ्यासोबत सुद्धा इथे येऊन असंच झाला. जेव्हा मी श्यामलीला पाहिला, तिला ओळखला, तेव्हा मला वाटलं की बस गौतम, ज्या सुनीला तू शोधत होतास ती तुला मिळाली आहे. इतका खुश झालो की त्याच रात्री मी तुला पत्र लिहिला. पण ते पत्र मी तुला पाठवू नाही शकलो. तर मग असं काय झालं की ज्याच्यामुळे तू तुझा निर्णय पूर्णपणे बदललास? मला तर त्या मुलीमध्ये काही पण कमी नाही वाटत. श्यामली तर हिरा आहे मोना, पण ती दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते. काय? हो मोना. आठवतंय तुला मी त्या हॉटेल ग्रीन स्टार मध्ये एका मुलाशी भेटवलं होतं? तो लाजरा मुलगा, काय नाव होतं त्याचं? अविनाश. हा, अविनाश विकास. तर तो काय हो श्यामलीला? मोना, ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. तर मग मिस्टर प्रकाशांनी आपल्या बरोबर नातं जोडायला का मान्यता दिली? यासाठी मोना, कारण चित्तरंजन प्रकाश साहेबांच्या स्टेटमध्ये पुन्हा तीच कहाणी लिहिली जातीये जी आजपासून 25 वर्षांपूर्वी, जी मृणालच्या बापाच्या बागेत माझ्यात आणि मृणालमध्ये लिहिली जात होती. आणि प्रकाश साहेबांची सुद्धा मृणालच्या बापाप्रमाणेच इच्छा आहे की 2 जीवांचं मिलन होऊ नये. आणि माझी इच्छा नाहीये मोना
की या दोन भोळ्या जीवांसोबत तेच व्हावंचे माझ्या आणि मृणालसोबत झालं होतं. हम्म, काय विचार करतेस? हेच की मी पण किती मूर्ख आहे. काल पिकनिक मध्ये लक्षातच आलं नाही. किती वेळा श्यामली बरोबर लग्नाचा विषय काढला, पण तिनं खूप हुशारीनं तो विषय टाळला. तेव्हा मला वाटलं की ही मुलगी लाजतीये आणि या विषयावर तिला काही बोलायचंच नाहीये. आता तूच सांग म्हणा, इतकं सगळं माहीत असून सुद्धा काय आपण नीलसाठी श्यामलीचा हात मागू शकतो? पण हे सगळं तुला कसं समजलं? प्रेम कुठे लपून राहतं मोना? सगळं काही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तू या विषयावर प्रकाश साहेबांशी का नाही बोललास? काय फायदा आहे त्यांच्याशी बोलून? ते या सगळ्यांचं जगणं मुश्किल करून टाकतील. हो, पण मी श्यामली आणि अविनाश सोबत वेगवेगळं बोललोय हे समजून घ्यायला की दोघं किती गंभीर आहेत. मग मला विश्वास बसला मोना की ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात. आपला त्यांच्या मार्गात अडथळा नको व्हायला. त्यांना वेगळं करणं चांगलं नाहीये मोना. इट विल बी व्हेरी अनफेअर. मग हे सगळं काल रात्री सांगू शकला असतास. इतकं सगळं लपवायची काहीच गरज नव्हती. यु नो आय डोंट गेट डिस्टर्ब सो सून. हो, पण काल रात्री झाली होतीस. ते अशामुळे तुझं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. आता काय झालं? नाही, काही नाही. चल जाऊया घरी. तुला काहीतरी बोलायचंय पण तू बोलत नाहीयेस. व्हॉट्स गोइंग ऑन? तू मोकळेपणाने बोलत का नाहीयेस? मोकळेपणाने बोलत का नाहीये? काय बोलू? कधी कधी माझ्या नशिबावर मला हसूही येतं मोना, आणि रडू सुद्धा. ठीक आहे, सांगतो. आठवतंय त्या दिवशी तुम्हाला विचारलं होतंस की तू आपल्या गावी कांगड्याला का जात नाहीस, हे पाहण्यासाठी की त्या मृणालचं काय झालं जिला तू सोडून आला होतास. हो, म्हटलं होतं. माझं नशीब पहा मोना. नशिबाने मला माझ्या मुलासाठी सोन शोधता शोधता त्याच मृणालच्या उंबरट्यावर आणून उभं केलं. काय? हो मोना, मिसेस चित्रंजन प्रकाशच म्हणालाय. ओ माय गॉड. मी तुला इथे यासाठी थांबवलंय की या सिच्युएशनची नाजूकता तुला समजावू शकेल. हे बघ मुली, तू समजूतदार आहेस. अशी संधी आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही. माणसाने आयुष्यात प्रॅक्टिकल असायला हवं. या नात्यांमधून जे फायदे आहेत त्यांना लक्षपूर्वक पहा. तुला माझं म्हणणं कळतंय? हो. कधी कधी माझ्या नशिबावर मला हसूही येतं मोना,
आणि रडू सुद्धा. ठीक आहे, सांगतो. आठवतंय त्या दिवशी तुम्हाला विचारलं होतंस की तू आपल्या गावी कांगड्याला का जात नाहीस, हे पाहण्यासाठी की त्या मृणालचं काय झालं जिला तू सोडून आला होतास. हो, म्हटलं होतं. माझं नशीब पहा मोना. नशिबाने मला माझ्या मुलासाठी सोन शोधता शोधता त्याच मृणालच्या उंबरट्यावर आणून उभं केलं. काय? हो मोना, मिसेस चित्रंजन प्रकाशच मृणाल आहे. ओ माय गॉड, मिसेस प्रकाशच मृणाल आहेत. आय शुड हॅव नोन. ही अशी गप्प राहणारी, सुंदर दिसणारी मृणालिनी प्रकाशच मृणाल आहे. आय मस्ट ऍडमिट, शी गॉट गुड टेस्ट. बिचारी मोना, आता तर तू गेलीस कामातून. असो, काही हरकत नाही. आता तर माझ्या प्रियकराच्या प्रेयसी बरोबर मला ओळख करून घ्यावी लागेल. प्रेयसी होती, आता नाहीये. माझ्या हृदयात तुझ्याशिवाय आता कोणीही नाहीये. बेटर बी सो. मोना, मी तुझ्यापासून कधीच काही लपवून ठेवलं नाही, म्हणून तुझ्याशी खोटं नाही बोलणार. इतक्या वर्षानंतर जेव्हा मी पहिल्यांदा मृणालला माझ्या समोर उभी असलेली पाहिली, तेव्हा काही क्षणांसाठी माझ्या हृदयाची स्पंदनं थांबली. आय कॅन अंडरस्टँड दॅट. आणि जेव्हा आम्ही डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलो, तेव्हा या गोष्टीने मन सुखावून गेलं होतं की मी त्या हरवलेल्या मृणालच्या मुलीला माझ्या घराची सून बनवणार आहे. माणूस मुळापासून खरं तर कमजोर असतो मोना, म्हणून कदाचित या भावना निर्माण झाल्या. मी तुझ्या भावना समजू शकते. रिलॅक्स. आता हेच पहा, ज्या गोड भावना तयार झाल्या होत्या, जन्मताच त्या संपल्या. श्यामली सुद्धा माझी सून नाही होऊ शकले. खूप त्रास होतोय का? नाही, कदाचित जे झालं ते चांगलंच झालं म्हणा. मी तिच्याशी बोलू? नाही नाही, असं नको करूस. तिला कधीच याची जाणीव नको व्हायला की तिच्या माझ्यात जो भूतकाळ होता त्याविषयी तुला माहिती आहे. नाही, घाबरू नकोस. आता तर ती माझ्या प्रियकराची प्रेयसी आहे. प्रेयसी होती. हा, होती. मी तिच्या भावनांना ठेच पोचून देणार नाही. मी श्यामलीबद्दल तिच्याबरोबर बोलीन आणि तिला धीर देईन. हो, मी सुद्धा याविषयी तिच्याशी बोललोय. तिला हिंमत देण्याचा प्रयत्न केलाय मी. जर तिच्यात थोडीशी हिंमत आली तर सगळे प्रॉब्लेम सुटतील. आयुष्य सावरलं जाईल श्यामलीचं. आय ट्राय माय बेस्ट. कमाल आहे. माहित नाही हा इतका मोठा व्यवसाय ते कसे सांभाळत असतील. त्यांना तर वेळेची काही किंमतच पडलेली नाहीये. सुट्टीला आलेत ते बाबा. हो, सुट्टीवर आलेत. वेळ दिलाय कोणाला हे आठवत नाही. ठीक आहे, तेवढ्या वेळात तुम्ही नाश्ता करून घ्या. सकाळी ते फारसं खात नाहीत. 2 मिनिट अजून वाट पाहू. बैस. तुम्ही बसा, मी टेबलची तयारी करते. घरात इतके नोकर कशासाठी आहेत? आणि तुझी आई काय करत असते ती करून घेईल. तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. बैस. सांगा. तुझा हा बालिशपणा सोड आणि माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐक. ऐकतेस? कळतंय मला बाबा. हे बघ मुली, गौतम साहेबांनी त्यांची बायको यांना देवाने कुठून त्यांचा मुलगा नीलचं प्रपोजल घेऊन तुझ्यासाठी पाठवलाय. यापेक्षा चांगली भाग्याची गोष्ट आपल्यासाठी असू शकत नाही. आता ही गोष्ट मी तुझ्या आईला कशी समजावं? ती तर त्यांच्यासमोर मोकळेपणाने बोलतही नाही. हे नाती किती नाजूक असतात ती हे का समजत नाही? बाबा, तिला सगळं कळतंय. काय समजतंय? आणि वरून तू नेहमी तिची वकिली करत असतेस. मी खरं सांगतेय बाबा, तिला स्वतःवरती विश्वासच नाही राहिलाय, म्हणून ती बोलायला घाबरते. तिच्या मनात कशाची तरी भीती बसलीये आणि कोणी ती भीती काढून टाकायचा प्रयत्नही करत नाही. घाबरते? कुणाला? मला? मी बकासूर आहे, तिला खाऊन टाकेन. मी असं थोडी म्हणाले. हे तुम्हाला नाही जाणवत की तिचं व्यक्तिमत्वच कोमेजून गेलंय? त्यांना पर्सनॅलिटीच कुठे होती? त्या तर आधीपासूनच अशा आहेत. चेहऱ्या मोऱ्याने काही होत नाही, त्याने काही व्यक्तिमत्व बनत नाही. या घरामध्ये त्यांना कशाची कमी आहे? मी ज्वेलरला सांगून ठेवलंय त्यांना जो कुठला दागिना आवडेल तो बिना विचार करता पाठवून दे.
चांगलं चुंगलं खायला मिळतंय, चांगलं चुंगलं घालायला मिळतंय, आणि तरी सुद्धा त्या नेहमी तोंड पाडून बसलेल्या असतात आणि कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही. मी काही चुकीचं बोलतोय? तू बोलत का नाहीयेस? तर या बाबतीत मी काय बोलणार आहे? ही तर तुमच्या दोघांमधली गोष्ट आहे. तू पुन्हा तिची वकिली सुरू केलीस. ती माझ्या कुठल्याच बाबतीत रस घेत नाही. नको घेऊ दे, पण तू तर त्यांची मुलगी आहेस. तुझ्या बाबतीत तरी त्यांनी इंटरेस्ट घ्यायला हवा. त्याती घ्यायचा नसेल तर राहू दे, पण या बनणाऱ्या नाताला तरी नको बिघडवायला. जर तुम्ही एकदा तिच्याशी शांतपणे बोललात तर तुमचा हा गैरसमज दूर होईल. माझा काही गैरसमज नाहीये. या विषयावर अजून वेळ घालवून फायदा नाहीये, कारण त्या बाईला तर डोकंच कमी आहे. मी तुला इथे यासाठी थांबवलंय की या सिच्युएशनची नाजूकता तुला समजावू शकेल. हे बघ मुली, तू समजूतदार आहेस. अशी संधी आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही. माणसाने आयुष्यात प्रॅक्टिकल असायला हवं. या नात्यांमधून जे फायदे आहेत त्यांना लक्षपूर्वक पहा. तुला माझं म्हणणं कळतंय? हो. गुड. गुड मॉर्निंग सोनाली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. ते आलेत बाबा आणि आपण इथे त्यांच्या. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग साहेब. हाय, अरे आंटी. शामली, तू तर तयार पण झालीस. सॉरी हुजूर, आज पुन्हा उशीर झाला. पण काय करणार, तुमचा परिसरच काय असा आहे, जिथे जातो तिथलेच होऊन जातो आम्ही. हं? 10 वाजले? तुम्ही 10:30 वाजताची कुणाला तरी वेळ दिली होती ना? हो, ते बरोबर 10:30 वाजता क्लबला पोहोचतील. ठीक आहे साहेब, मी 10 मिनिटात तयार होतो. बाबा यांनी अजून नाश्ता पण नाही केला. अगं नाश्त्याची काही गरज नाही, तिथेच क्लबमध्ये काहीतरी खाऊ. ठीक आहे साहेब? ते पण ठीक आहे, तुम्ही तयार व्हा, मी वाट पाहतो. साहेब, आंटी तुम्ही एकदम निवांत आवरा. हा, आपल्याला काहीच घाई नाहीये. थँक्यू व्हेरी तुला मच. काही घाई नाहीये, पण आम्हाला खूप घाई आहे. हा. चल, मी तयार होतो. ओके. ऐक मोना, तू घरात एकटी असेल, जरा सिच्युएशन सांभाळून घेशील.